नमस्कार, मी चिप्र वाडेकर इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलचा हा पहिला एपिसोड. या पहिल्या एपिसोडमध्ये आपण एका अशा ट्रान्झिशनल घटनेबद्दल जाणून घेणार आहोत, की ज्याच्यामुळे मराठेशाहीच्या एकंदर कारकिर्दीला मराठेशाहीला एक वेगळं वळण मिळालं आणि यामुळे मराठेशाहीचा प्रवास थेट विनाशापाशी जाऊन थांबतो. तर या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण काही काळ वंशावळी पाहूयात आणि त्या वंशावळीच्या नंतर थेट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. या व्हिडिओमध्ये आपण सवाई माधवराव पेशव्यांच्या मृत्यूपासून ते चिमाजी अप्पांना कसं पेशवेपदावर बसवण्यात आलं इथपर्यंतचा कालावधी जाणून घेणार आहोत. चिमाजी अप्पा म्हणजे दुसरे चिमाजी अप्पा हे वंशावळीत आपल्याला पुढे स्पष्ट होईल, त्यामुळे वंशावळ आपण नक्की पहा. वंशावळींमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची वंशावळ. छत्रपती शिवाजी महाराज यांना दोन मुलं होती, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती संभाजी महाराजांना एक मुलगा छत्रपती शाहू महाराज, ती झाली साताऱ्याची गादी. आणि आता आपण पहिले शाहू महाराजांचीच मुलं बघूयात आणि मग राजाराम महाराजांच्या मुलांकडे येऊयात परत. तर छत्रपती शाहू महाराजांना छत्रपती रामराजा हे दत्तक दिले गेले होते, म्हणजे राजाराम महाराजांचे नातू होते रामराजा. त्यानंतर छत्रपती रामराजांना पण मुलबाळ नव्हतं कोणी, तर त्यांनी सुद्धा दत्तक घेतले होते शाहू दुसरे म्हणून. ते मूळचे विठोजी भोसले म्हणजे शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या विठोजी भोसल्याच्या शाखेपैकी वावीतल्या शाखेतून दत्तक इकडे आले होते सातारला. यांच्याबरोबर यांचे बंधू चतुरसिंह राजे भोसले हे सुद्धा दत्तक आले होते. तर शाहू महाराजांना एक मुलगा पुढे प्रतापसिंह महाराज जे गादीवरती आले, आणि दुसरा मुलगा शहाजी आप्पासाहेब महाराज की ज्यांच्या मृत्यूनंतर साताऱ्याचं संस्थान 1848 ला खालसा झालं. तर ही जरी साताऱ्याच्या गादीची वंशावळ 1848 पर्यंत. आता आपण इकडे येऊयात कोल्हापूरच्या गादीच्या वंशावळीकडे. तर छत्रपती राजाराम महाराजांना दोन मुलं होती, छत्रपती शिवाजीराजे दुसरे हे ताराबाई साहेबांचे पुत्र आणि छत्रपती संभाजीराजे दुसरे हे राजासाबाईंचे पुत्र. तर शिवाजीराजे दुसरे यांना एक मुलगा छत्रपती रामराजा, हे रामराजा म्हणजेच थोरल्या शाहू महाराजांना जे दत्तक गेले सातारला ते रामराजा. आणि इकडे संभाजीराजे दुसरे यांना मुलबाळ नव्हतं, ते 1760 या साली वारले. त्यावेळेला जिजाबाई या त्यांच्या पत्नी यांनी शिवाजीराजे तिसरे यांना दत्तक घेतलं आणि पुढे ते 1813 सालापर्यंत म्हणजे इंग्रजांच्या बरोबर मैत्रीचा तह करेपर्यंत ते कोल्हापूरच्या गादीवरती होते. तरी झाली भोसले घराण्याची वंशावळ. छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या नंतर त्यांच्या घराण्यातच पुढे पेशवेपद त्यांनी सलग 2 वेळा दिलं. त्यामुळे आता आपण महत्वाची दुसरी वंशावळ म्हणजे पेशवे घराण्याची भट घराण्याची वंशावळ बघूयात. पेशवे घराणं मूळचं भट घराणं आणि त्यांचं मूळ गाव हे श्रीवर्धन कोकणातलं, तिथले ते देशमुख होते. तर बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना सगळ्यात पहिल्यांदा 1713 साली पेशवेपद देण्यात आलं. त्यांचा पुढे मृत्यू झाल्यावर त्यांना 2 मुलं होती, थोरले बाजीराव आणि थोरले चिमाजी अप्पा. आता मी थोरलं असं काय म्हणतो तर तुम्हाला ते पुढे लक्षात येईल की मी नेमकं काय म्हणतोय. तर थोरले बाजीराव यांना पुढे नानासाहेब पेशवे आणि रघुनाथराव अशी 2 मुलं होती. जनार्दन म्हणून पण एक पुत्र होते, पण ते लहानपणी वारले. नानासाहेब पेशव्यांना पुढे 3 मुलं होती, विश्वासराव पेशवे, माधवराव पेशवे आणि नारायणराव पेशवे. विश्वासरावांचा मृत्यू पानिपतावरती झाला. माधवराव पेशव्यांनी नानासाहेबांच्या नंतर गादी सांभाळली आणि त्यांनी पानिपताचं अपयश धुवून काढत पुन्हा 1771 साली दिल्ली काबीज केली. तर पुढे हैदर अली दक्षिणेतला कर्नाटकात त्याला सुद्धा पायबंद घातला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नारायणराव पेशवे गादीवरती आले. नारायणराव पेशवे म्हणजे काका मला वाचवा अशी जी आख्यायिका आज आपल्याला प्रसिद्ध आहे. शनिवारवाड्यात गार्दींकडला ज्यांचा खून झाला ते नारायणराव पेशवे. त्यांना एक पुत्र होते सवाई माधवराव पेशवे. आता ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जी माहिती येणार आहे ती सवाई माधवराव पेशव्यांच्या मृत्यूबद्दल. तर सवाई माधवराव कोण हे आपल्याला कळायला पाहिजे. नानासाहेब पेशव्यांचे नातू, थोरल्या बाजीरावांचे पणतू आणि इथं दुसऱ्या बाजीरावांचे ते पुतणे, अशी त्याचा वंशावळ मी आहे ती तुम्ही एकदा नीट पहा. तर ही झाली बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांची शाखा. आता आपण रघुनाथ बाजीराव उर्फ राघोबादादा यांच्या शाखेकडे येऊयात. त्यांनी अमृतराव पेशव्यांना दत्तक घेतलं. त्यानंतर त्यांना आनंदीबाई यांच्यापासून 2 पुत्र झाले, दुसरे बाजीराव आणि दुसरे चिमाजी अप्पा. दुसरे बाजीराव हे 1796 साली 4 डिसेंबरला गादीवर आले आणि त्यांना दत्तक मुलगा नानासाहेब आपल्याला माहितीये जे 1857 ला झाशीच्या राणीबरोबर उठावामध्ये सामील होते. तर ह्या पलीकडे दुसऱ्या चिमाजी अप्पांना काही काळ 1796 ला पेशवेपद दिलं होतं. आता या व्हिडिओच्या शेवटी जे सारखे दुसरे चिमाजी अप्पा असे शब्द येत आहेत, तर हे दुसरे चिमाजी अप्पा म्हणजे रघुनाथरावांचे पुत्र, थोरल्या बाजीरावांचे नातू आणि सवाई माधवराव पेशव्यांचे काका. त्यामुळे आपली पहिले चिमाजी अप्पा आणि दुसरे चिमाजी अप्पा अशी गल्लत होऊ नये, त्यामुळे चिमाजी अप्पा दुसरे, सवाई माधवराव आणि दुसरे बाजीराव हे शब्द खूप वेळा वापरण्यात येणार आहेत या व्हिडिओमध्ये. त्यामुळे नक्की आपण हे एकदा नीट पाहून घ्या, म्हणजे पुढे व्हिडिओ आपल्याला कळणं अजून सोपं जाईल. तरी जरी बाजीराव पल्लाळ उर्फ थोरल्या बाजीराव पेशव्यांची शाखा. आता चिमाजी अप्पांच्या शाखेकडे येऊ. तर चिमाजी अप्पांना एक पुत्र होते सदाशिवराव भाऊ जे पानिपतला मृत्यू पावले.
त्यांना एक लहानपणी पुत्र झाले होते, परंतु ते अगदीच लहान बाल्यावस्थेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची शाखा पुढे विस्तारली नाही. तर ही होती पेशवे घराण्याची वंशावळ. पुढच्या ज्या दोन महत्वाच्या वंशावळी आपल्याला बघायच्या आहेत त्या होळकर आणि शिंदे घराण्याच्या. या दोन्ही घराण्यांनी स्वकर्तृत्वानं शून्यातनं आपला सरंजाम, आपली संस्थानं उभी केली आहेत. उत्तर मराठी शाहीच्या प्रवासामध्ये विशेषतः आपण जेव्हा 1760 वगैरे पानिपतचं युद्ध किंवा त्याच्या आधीचा थोडा काळ, त्याच्यानंतर शाही काळ बघतो, तेव्हा शिंदे होळकर हे अत्यंत महत्वाचं घराणं आपल्याला दिसतं. होळकर घराण्याचे मूळ पुरुष मल्हारराव होळकर यांना 1731 साली छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी सरंजामाची वस्त्र दिली. त्यांना इंदोर हे त्यांचं मुख्य ठाणं ठेवून माळव्यामध्ये सरंजाम मिळाला. मल्हारराव होळकरांचा मृत्यू 1766 साली कालपीच्या युद्धामध्ये झाला ईस्ट इंडिया कंपनीशी लढताना. त्यांचा मृत्यू व्हायच्या आधीच त्यांचे एकुलते एक सुपुत्र खंडेराव यांचा मृत्यू झालेला होता. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे अहिल्याबाई होळकर, ज्यांनी पुढे महेश्वरला आपलं ठाणं बनवून तिथून त्या हातामध्ये घाट बांधले आणि दान धर्म सुद्धा केला. त्याचबरोबर त्या एक कुशल प्रशासक सुद्धा होत्या. खंडेराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांना एकमेव पुत्र होते मालेराव होळकर, पण त्यांचा लगेच एका वर्षामध्ये मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर एका वर्षामध्ये 1767 साली मृत्यू झाला. तर ही झाली मल्हाररावांच्या थेट वंशजांची वंशावळ. आता तुकोजी होळकर हे होळकर घराण्यातलेच एक पुत्र होते, ज्यांना दत्तक घेतलं असं काही ठिकाणी म्हणतात, परंतु त्याला सढळ पुरावा असा आपल्याला कागदपत्रांमध्ये कुठे सापडत नाही की त्यांना नेमकं दत्तक घेतलेलं का नाही. तर तुकोजी होळकर यांनी अहिल्याबाई होळकरांच्या बरोबरीनं कारभार पाहिला. आता अहिल्याबाई होळकर या सगळा प्रशासकीय कारभार बघायचे, तर तुकोजी होळकर हे लष्करी सरदारकी मुख्यतः फौज घेऊन जाणं करणं हे काम करायचे. तर तुकोजी होळकर हे अहिल्याबाई होळकरांचा 1795 साली मृत्यू झाल्यानंतर 2 वर्ष त्यांच्या तुकोजी होळकरांचा मृत्यू होईपर्यंत पूर्णवेळ सरदार होते होळकरी दौलतीचे. त्यानंतर तुकोजी होळकरांना 4 पुत्र होते, यातले 2 औरस आणि 2 अनौरस, म्हणजे दासी पुत्र 2 आणि 2 प्रत्यक्ष बायकोपासून झालेले पुत्र. त्यातले थोरले होते काशीराव होळकर, त्यांना भाऊ म्हणजे तुकोजी होळकरांचे दुसरे पुत्र होते मल्हारराव होळकर दुसरे. हे अत्यंत पराक्रमी होते आणि त्यांचे पुत्र खंडेराव होळकर. तिसरे पुत्र विठोजी होळकर यांना अत्यंत निगृढपणे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाड्याच्या पटांगणात हत्तीच्या पायी दिला. त्यांच्यानंतर महाराज यशवंतराव होळकरांनी इंग्रजांच्या विरुद्ध प्रचंड संघर्ष केला. त्यांचे चिरंजीव मल्हारराव तिसरे हे 1811 पासून पुढे त्यांचा सगळा संस्थानाचा कारभार पाहत होते. यांचा 6 जानेवारी 1818 मंदसौरला तह झाला आणि त्या तहानुरूप होळकरांचं इंदोर संस्थान झालं इंग्रजांच्याकडे थेट. आता पाहूयात शिंदे घराण्याची वंशावळ. शिंदे घराण्याचे मूळ पुरुष राणोजी शिंदे हे कनेरखेडचे आहेत. सातारा जिल्ह्यातलं कनेरखेड हे त्यांचं मूळ गाव. आणि त्यांना पुढे 5 मुलं होती. 3 त्यांचे औरस पुत्र होते आणि 2 अनौरस म्हणजे दासी पुत्र होते. त्यातले 3 जे होते, पहिले थोरले सगळ्यात जयप्पा शिंदे हे 1745 साली राणोजींचा मृत्यू झाल्यानंतर शिंद्यांच्या गादीचे वारस म्हणजे त्या शिंद्यांच्या गादीचे सर्व बनले. जयप्पा शिंदेना पुढे एक पुत्र होते जनकोजी शिंदे हे आपल्या सगळ्यांना माहितीये पानिपतच्या लढाईमध्ये ते जिवंत पकडले गेले आणि बरखुरदार खानानं त्यांना नंतर मारून टाकलं. आता ही झाली जयप्पा शिंद्यांची वंशावळ. आता दत्ताजी शिंदे हे सुद्धा पानिपतच्या पूर्वी बुराडी घाटावरती बचेंगे तो और भी लढेंगे असं ब्रीदवाक्य आपल्याला देऊन मृत्युमुखी पडले. त्यानंतर ज्योतिबा शिंदे सुद्धा पानिपताच्याच रणांगणावर त्यांनी आपला देह ठेवला. त्यानंतर त्यांचे जे बंधू होते, परंतु ते दासीपुत्र होते, ते पहिले तुकोजी शिंदे हे सुद्धा पानिपतावरतीच गेले. आणि त्यांचे दुसरे महादजी शिंदे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, द ग्रेट मराठा महादजी शिंदे. तर महादजी शिंदेना मुलबाळ नव्हतं पुढं, त्यामुळे त्यांनी दत्तकच घेतलं. तर तुकोजी 2 पुत्र त्यांचे म्हणजे केदारजी शिंदे आणि आनंदराव शिंदे. या आनंदराव शिंदेना दौलतराव शिंदे हे पुत्र होते, जे पुढे महादजी शिंदेकडे दत्तक गेले आणि महादजी शिंदेच्या दौलतीचा कारभार पुढे दौलतरावांनी पाहिला. तर या घराण्यातलं आपल्याला मुख्यत्वे दौलतराव असं नाव या व्हिडिओमध्ये सातत्याने येईल. दौलतराव शिंदे हे त्यावेळेला शिंद्यांच्या संपत्तीचे, शिंद्यांच्या जहागिरीचे सरदार होते आणि दौलतराव शिंदेचा अत्यंत मोठा रोल आहे या सगळ्या व्हिडिओतल्या सांगितलेल्या घटनेमध्ये. त्यामुळे दौलतराव शिंदे कोण, तर ते महादजी शिंद्यांचे पुत्र, दत्तक पुत्र असं आपण पक्क डोक्यात ठेवा. आणि ह्या वंशावळी झाल्या. आता आपल्याला बेसिक एक आयडिया आली असेल की कोण कुठलं कसं कुठं होतं ते. आता आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. तारीख 27 ऑक्टोबर 1795, स्थळ शनिवारवाडा पुणे. या ठिकाणी या दिवशी सवाई माधवराव पेशव्यांचा एका त्यांच्या दालनातनं उडी मारून कारंज्यावर पडून मृत्यू झाला. ही घटना इतकी महत्वाची आहे की ह्याच्यानंतर जे सुरू झालं त्याच्या बाबतीत काय सांगावं, सगळं साम्राज्य विलयास जायला लागलं. या घटनेमुळे नाना फडणवीसांची सत्ता त्यांच्या हातून पूर्णतः कोसळली. सवाई माधवराव पेशव्यांनी त्यांच्या बाल्कनीतनं त्यांचा तोल गेला असं काही इतिहासकार म्हणतात, तर त्यांनी उडी मारली असं काही इतिहासकार म्हणतात. अशा प्रकारे ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. असो, नाना फडणवीसांची सत्ता गेली असं मी का म्हणतोय, तर हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला नेतोय 20 वर्ष पाठीमागे. तारीख होती 31 ऑगस्ट 1773. शनिवार वाड्यात गारदी घुसले. या गारद्यांनी एका तरुण पेशव्याचा पाठलाग केला आणि त्या तरुण पेशव्याने त्याच्या काकाकडे धाव घेतली. तो ओरडत होता, काका मला वाचवा, काका मला वाचवा. त्याच्या काकाने त्याला वाचवायचा प्रयत्न सुद्धा केला, परंतु त्या गारद्यांनी ना काकांचं ऐकलं ना पुतण्याचं.
त्या पेशव्याचे तुकडे तुकडे झाले. कोण होते हे पेशवे? नारायणराव पेशवे. या नारायणराव पेशव्यांच्या पत्नी गंगाबाई गरोदर होते, त्यामुळे त्यांना सती जाण्यापासून सगळ्या लोकांनी त्यावेळेला अडवले. पुढं झालं असं की रघुनाथराव म्हणजे जे काका होते ते पेशवे पदावर बसले. त्यांनी निजामावरती आणि आरकाटच्या नावावर स्वारी केली. सगळी लोक, सगळी सरदार मंडळी त्यांच्याबरोबर स्वारीत केली. नंतर हळूहळू सगळी सरदार मंडळी परत पुण्याला यायला लागली. यातले मुख्य होते सखाराम बापू बोकील आणि त्यांच्या बरोबर होते नाना फडणीस. नाना फडणीसांनी अत्यंत हुशारीनं शनिवार वाड्यातनं गंगाबाईंना काढून पुरंदरला नेऊन ठेवलं. असं म्हणतात की या दरम्यान आनंदीबाई पेशव्यांनी गंगाबाईंना मारायचा सुद्धा प्रयत्न केला होता. असो, पुरंदरला गेल्यावरती 18 एप्रिल 1774 सवाई माधवराव नावाच्या मुलाचा जन्म झाला. इतिहासात माधवराव नारायण किंवा सवाई माधवराव अशा याच्याने ते प्रसिद्ध आहेत. वयाच्या 40व्या दिवशी मे महिन्यामध्ये या बालकाला पेशवे पदाची वस्त्र देण्यात आली. ज्या वेळेला आपल्याला समजत सुद्धा नसतं की आपण कोण आहोत, काय आहोत, आई सुद्धा म्हणता येत नसतं, एवढ्या लहान वयात हा बालक पेशवे पदावर बसला. हेच सवाई माधवराव पेशवे. आता बालक सवाई माधवराव पेशवे होते तर चालक कोण, असा प्रश्न आपल्याला पडेल. तर चालक होते नवकोट नारायण बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस. पुढं इंग्रजांचं आणि मराठ्यांचं युद्ध झालं. या युद्धाच्या थोड्या दिवस पूर्वी रघुनाथरावांबरोबर सामील असल्याचा आरोप ठेवून सखाराम बापू बोकीलांना नानांनी महाडजी शिंद्यांच्या मदतीनं कैद केलं. झालं काय की जे सखाराम बापू बोकील आणि नाना फडणीस एकत्र मिळून सवाई माधवरावांचा कारभार पाहत होते, त्यातले सखाराम बापू आता रायगडावर कैदेत पडले. झालं, सखाराम बापूंची कारकीर्द संपली. आता एके हाती सत्ता आली नाना फडणीसांच्या हातात. पुढं सालबाईचा तह झाला. पहिलं इंग्रज मराठा युद्ध संपलं. टिपू सुलतानवरती काही मराठ्यांनी स्वाऱ्या केल्या 1786-87 दरम्यान. त्यानंतर संयुक्त इंग्रज, टिपू आणि पेशवे अशी मिळून एक स्वारी झाली 1791. त्याचं चित्र पण आता आपल्याकडे अवेलेबल आहे. शनिवारवाड्याच्या बाहेर त्या संगमरवरी दगडावरती त्या घटनेबद्दल लिहिलं. बाकी पेशव्यांनी काय पराक्रम गाजवले हे तिथे लिहिलं नाही, पण त्या घटनेबद्दल मात्र लिहिलं. असो, हे सगळं चांगलं ऑलवेल चाललं होतं. तेवढ्यात उजाडलं 1794 साल. हे साल मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत वेदनादायी साल आहे, कारण या सालामध्ये एका पाठोपाठ एक 3 मुत्सद्दी, 3 प्रमुख व्यक्तींचा मृत्यू झाला. तळ वानवडी पुण्याजवळ, तिथं महाडजी शिंदे द ग्रेट मराठा यांचा मृत्यू झाला. तर ह्या पाठोपाठ पुढच्या 2-3 महिन्यामध्ये नाना फडणीसांचे हक्काचे सेनापती हरिपंत फडक्यांचा मृत्यू झाला. हरिपंत फडके म्हणजे नानांचा उजवा हात. हा उजवा हात गळून पडल्याने नानांच्या लष्करी कारकिर्दीला म्हणा किंवा लष्करी ताकदीला म्हणा कायमचा आळा बसला. या पुढं 1795 साली देवी अहिल्याबाई होळकर यांचा महेश्वरला मृत्यू झाला. म्हणजे बघा, एकाच वेळेला शिंदे, होळकर आणि पेशवे या तिघांच्याही दरबारातल्या महत्वाच्या व्यक्ती कामाला आल्या. दौलतराव शिंदे अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी महाडजी शिंद्यांचे उत्तराधिकारी बनले. त्या पाठोपाठ अहिल्याबाई होळकरांचा मृत्यू झाल्यामुळे तुकोजी होळकरांकडे सगळी सरदारकी आली. तुकोजी होळकर हे आजारी होते, ते पुण्याला होते. तुकोजी होळकरांना मी पहिले वंशावळीत सांगितल्याप्रमाणे 4 मुलं होती. त्यात आपापसात त्यांचं बनत नव्हतं आणि त्यांची बरीच भांडण तंटे सुरू असायचे. हरिपंत फडकेंचे बाबा फडके आणि दाजीबा फडके हे चिरंजीव होते, परंतु पुण्यामध्ये सुद्धा ती सैनिकी किंवा ती शिपाईगिरी म्हणा किंवा ती सेनापती पदाची गाडी नव्हती, जी की हरिपंतांमध्ये होती. त्यामुळे घडलं असं की या तिघांची हानी कधीही मराठी साम्राज्यामध्ये पुन्हा भरून निघाली. असं सगळं होत असताना मे महिन्यामध्ये 1795 सालच्या खर्ड्याची स्वारी पूर्ण झाली. मे महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये सवाई माधवराव पेशवे खर्ड्याला निजामाचा पराभव करून, हैदराबादच्या निजामाचा पराभव करून पुण्यात आले. तर हे सगळं सुरू असताना नाना फडणीस त्यांच्या ताकदीच्या अगदी शिखरावर होते. आता नानांशिवाय दुसरं कुणीही मराठी साम्राज्याला पुढे नेऊ शकत नाही, मागे आणू शकत नाही, अशी स्थिती होती. अशातच एक घटना घडली. रघुनाथराव पेशव्यांचं कुटुंब मी वंशावळीत सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला जुन्नरला नजर कैदेत होतं. दुसरे बाजीराव हे त्यावेळेला वयाच्या 19व्या वर्षात होते. ते अत्यंत उत्तम वेद पठण करत होते, हिशोबी उत्तम लिहित होते आणि ग्रँड डफ असं म्हणतो की दुसऱ्या बाजीरावांसारखा भाला चालवणारा दुसरा कुणीही व्यक्ती त्यावेळेला अख्ख्या गंगाथडीमध्ये म्हणजे गोदावरी नदीच्या प्रांतामध्ये कुणीही नव्हतं. हे बाजीरावाचे सगळे गुण त्यावेळेला महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटायचं की हा बाजीराव काहीतरी वेगळा व्यक्ती आहे बुवा. आणि हीच सेम छबी सवाई माधवराव पेशव्यांवर पडली. सवाई माधवरावांना वाटायला लागलं आपल्या घराण्यातला एक पुरुष नानांनी कैद करून ठेवलाय, मग त्यांना सोडवून आणून त्यांना का कारभारी पदाची वस्त्र देऊ नयेत. याच दरम्यान बाजीरावांनी जुन्नरला नजर कैदेत असताना त्यांच्यावरती जो सरदार नजर कैद म्हणून किंवा देखरेख म्हणून करायला ठेवला होता, तो बळवंतराव नागनाथ वांबोरीकर याला वश केलं आणि त्याच्यामार्फत चिठ्ठी पाठवली सवाई माधवरावांना की आपण एकाच घराण्यातले, जुन्या पिढीत जे झालं ते विसरून जा, आपल्या भेटीची इच्छा फार आहे. सवाई माधवरावांपर्यंत ती चिठ्ठी पहारे क्रॉस करून कशी बशी पोहोचवली. सवाई माधवरावांनी चिठ्ठी दिली की हो
आपण एकाच घराण्यातले, आम्हालाही भेटीची खूप इच्छा आहे, लवकरच भेटीचा योग येईल. या अशा काही चिठ्ठ्याची देवाणघेवाण झाली ना झाली, तेवढ्यात असं झालं की नाना फडणीसांना याच्याबद्दल समजलं. मग नाना गेले सवाई माधवरावांकडे. तर एक अस्सल पत्रच मी आता तुम्हाला दाखवतो की ज्याच्यामध्ये लिहिलंय की सवाई माधवराव आणि नानांमध्ये काय झालं. त्याचं एक अस्सल पत्र आहे, तेच आता पुढे आपण वाचून पाहूयात. हे पत्र आहे मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 10 मधले. पत्राचा नंबर आहे 415. तर हे पत्र ह्याच्यामध्ये असं लिहिलंय की श्रीमंत दादासाहेब म्हणजे रघुनाथराव यांचे पुत्र बाजीराव व चिमाजी अप्पा व अमृतराव जुन्नरला नाना फडणीसांनी ठेवले होते. ते नजर कैदेत होते जुन्नरला. तेथील रखवालीस वांबोरीकर नागोराम यांचे पुत्र बळवंतराव नागनाथ याजला ठेवले होते. म्हणजे त्यांच्यावरती लक्ष ठेवायला बळवंतराव नागनाथ वांबोरीकर हे ठेवले होते. तर वांबोरीकर असं का, तर वांबोरीला एक पेशव्यांची पागा होती. त्या पागेवरती सरदार म्हणून या बळवंतराव नागनाथांचे वडील आणि ते असे नेमलेले होते, म्हणून बळवंतराव नागनाथ वांबोरीकर. ते बाजीरावानं बळवंतराव नागनाथांना विचारलं की श्रीमंत रावसाहेब म्हणजे सवाई माधवराव पेशव्यांचं दर्शन म्हणजे भेट घेण्याची इच्छा फार आहे, पण हा हेतू पूर्ण कसा नाही. मग त्यावरती बळवंतरावांनी सांगितलं, म्हणजे विनंती केली की आपण म्हणता हे उत्तम आहे, परंतु पत्र दिल्यास एकांती श्रीमंत असं प्रविष्ट करीन आणि आपले वर्तमान विदित करीन. म्हणजे तुम्ही जर पत्र किंवा चिठ्ठी दिलीत तर ती एकांती मी सवाई माधवराव पेशव्यांना नेऊन दाखवेन. याप्रमाणे लिहून बळवंतरावापाशी दिले. त्याने पुण्यास येऊन एकांतात श्रीमंतास पत्र लिहून सविस्तर वर्तमान विदित केल्यावरून हर्षायमान होऊन उत्तर दिले की तुमचा हेतू तद्वत आमचा हेत की तुमची भेट व्हावी. म्हणजे बळवंतराव नागनाथ पुण्याला आले, त्यांनी सवाई माधवरावांना पत्र दाखवलं आणि ते पत्र पाहिल्यानंतर सवाई माधवराव म्हटले की आमची पण आमची पण इच्छा आहे तुम्हाला भेटायची, आपण लवकरच भेटू. त्यास थोडक्यातच दिवसात चित्तानुरूप अर्थ घडतील, चिंता न करणे. म्हणजे लवकरच भेट होईल, चिंता करू नये, याप्रमाणे लिहून दिले. बळवंतराव आपल्या घरास गेले. हे वर्तमान जवळचा खिजमतगार यांनी ध्यानात आणून झाले वर्तमान नाना फडणीस यास विदित केले. म्हणजे बघा की सवाई माधवराव पेशव्यांचा जवळ ठेवलेला एक खिजमतगार म्हणजे खासगीतला सेवक यांनी ते ऐकलं की बळवंतराव नागनाथ हे असे असं पत्र घेऊन आले आणि त्यांनी जाऊन नानांना सांगितलं. म्हणजे मी जे म्हटलं ना की 20 वर्ष नाना फडणीस यांची जबरदस्त सत्ता होती पुण्यामध्ये, तर नाना किती बारीक बारीक गोष्टी बघायची, ऐकायची. म्हणजे पेशव्यांच्याकडं कोण भेटायला येतंय, कोण जातंय हे सुद्धा नानांना माहित होतं. आणि हेच इथं या प्रकरणामध्ये दिसून आलं. आणि त्या खिजमतगारानं नानांना जाऊन सांगितलं की बळवंतराव नागनाथ भेटले, त्यांनी चिठ्ठी दिली. जेव्हा नाना सवाई माधवरावांकडे गेले तक्रार घेऊन, तेव्हा काय झालं ते बघूया. नानांनी रावाचा कारकून बोलवून सांगितलं की श्रीमंतांनी बळवंतरावास काय चिठ्ठी दिली ती कलमदानात किंवा गोमुखात असेल, तिचा शोध करून बळवंतरावास न कळता आणून देणे. म्हणजे त्या खिजमतगाराला सांगितलं की बळवंतरावाला न कळता गुपचूप ती चिठ्ठी घेऊन या सवाई माधवराव. आणि अशा प्रकारे चिठ्ठी आणि बातमी दोन्ही पण नाना फडणीसांपर्यंत पोहोचलं. पुढे झालं असं की चिठ्ठी घेऊन श्रीमंतांकडे नाना गेले आणि एकांती श्रीमंतास विचारू लागले, आपण बळवंतरायास कशाची चिठ्ठी दिली ते सांगितले पाहिजे. म्हणजे नानांनी सवाई माधवरावांना हे विचारलं. मग नानांनी शपथ घेऊन पुन्हा विचारलं की शपथ घेऊन सांगा काय केलं. तेव्हा सवाई माधवराव पेशवे शपथपूर्वक म्हटले की आम्ही कुठलीही चिठ्ठी दिली नाही. मग नानांनी ती चिठ्ठी पुढ्यात टाकली. ती चिठ्ठी पाहून सवाई माधवराव खाली मान घालून बघायला. तर ही घटना आपण इथपर्यंत का पाहिली इतकी डिटेल, तर यानंतर सवाई माधवराव पेशव्यांचं चित्त अत्यंत उद्विग्न आणि नैराश्यग्रस्त झालं. सवाई माधवरावांना समजेना की आपल्या हातात काय आहे, काहीच नाही. पुढे दसरा आला. दसऱ्याच्या दिवशी श्रीमंत सीमोल्लंघन करून आले, परंतु असंतोषीच होते. म्हणजे बळवंतराव नागनाथाची बेडी सोडवा एवढी साधी गोष्ट सवाई माधवराव पेशव्यांनी नानांना सांगितली. नानांनी ती ऐकली नाही. यावेळेला सवाई माधवरावांना नक्कीच असं वाटलं असेल की आपला हक्क, आपला शब्द, आपला अधिकार जर शनिवारवाड्याच्या भिंती पलीकडे चालत नसेल तर पेशवेपद काय कामाचं. आणि याच विचारानं ते खूप उदास आणि खिन्न झाले. विजयादशमीला सुद्धा ते असेच उदास आणि खिन्न अवस्थेमध्ये होतं. तसंच त्यांनी सीमोल्लंघन केलं. दसऱ्याच्या वेळी श्रीमंत असंतोषीच होते. तदनंतर त्रयोदशीच्या दिवशी माडीवरनं अकस्मात उडी टाकली, म्हणजे बाल्कनीतनं खाली उडी मारली. हातपाय मोडले, औषधोपचार करताना मृत्यू पावले. अशा अर्थानं सवाई माधवरावांचा 27 ऑक्टोबर 1795 मृत्यू झाला. आता हे पत्र इथपर्यंतच वाचणं काय महत्वाचं आहे, तर नाना फडणीसांनी कसं सवाई माधवरावांवरती हक्क गाजवला होता आणि सवाई माधवरावांना कशी शेवटच्या काळामध्ये नाराज किंवा उद्विग्नता आली होती हे या पत्रातनं दिसतं. तर हा झाला फ्लॅशबॅक 20 वर्षांचा. आता आपण पुन्हा परत येऊयात 27 ऑक्टोबर 1795 ला. सवाई माधवराव पेशव्यांचा मृत्यू झाला. त्यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यांच्या मृत्यूमुळे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्यांचा वंश संपला. आता पुढं कसं काय राज्यकारभार चालवायचा असा प्रश्न त्यावेळेला नाना फडणीसांपुढे होता. तर नाना फडणीसांनी काय केलं की रघुनाथराव पेशव्यांची मुलं जिवंत असताना त्यांना गादीवर न आणता एका सगोत्रातला, म्हणजेच पेशव्यांचं गोत्र गार्गे गोत्र होतं, त्या गोत्रातलाच कुणीतरी एक
दत्तक घ्यावा आणि त्याचा कारभार पुढं करावा, म्हणजे त्याच्या नावानं पुढं कारभार चालवावा असं ठरवलं. तर हे सगळं ठरवताना नानांना शिंदे, होळकर या मुख्य सरदारांचा होकार लागणार होता, परवानगी लागणार होती. तर त्यांचा होकार त्यांनी मिळवला आणि हे सगळं दत्तक बसणार, कारभार सगळं बसणार चालू झालं. आता इथे दत्तक घ्यायचं कारण काय? तर नाना फडणवीसांची जी सत्ता होती, ही सत्ता होती सवाई माधवराव पेशवे पदावर होते म्हणून. सवाई माधवरावांचा मृत्यू झाला की नानांची सत्ता खिळखिळी झाली आणि तीच सत्ता खिळखिळी होत होत त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना एकदा कारावास भोगायला लागला. ते पुढच्या एपिसोड्समध्ये येईलच. तर ह्या दरम्यान झालं असं की सगळ्या सरदारांनी वरवर होकार दिला की हो आम्हाला चालेल दत्तक घेतलेलं, परंतु नंतर या सरदारांचा नकाराचा सूर यावं. तर ह्या मधल्या 2-3 महिन्यांबद्दल म्हणजे दत्तक घेण्याची ही वाटाघाट 2-3 महिने चालू होती सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर. तर ह्याच्याबद्दल एक पत्रातल्या काही ओळी आहेत त्या अशा की सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर 1-2 महिने नानांनी राज्यकारभार तसाच चालवला. दादासाहेबांचे पुत्र त्रिवर्ग जुन्नरी असतात, त्यास आणून राज्यकारभार त्यास देऊन चालवावे ते न करता आपण करतो ते सर्वांनी मान्य करून दत्तक घ्यावा हे नानांनी आरंभले. तेव्हा कुणी रोकार निखालसपणे देईना, म्हणजे कुणी मोकळ्या मनानं होकार देईना, सगळे वरवर हो म्हणाले. सगळे म्हणजे कोण? शिंदे, होळकर वगैरे सर्व. तर त्यातल्या शिंद्यांचं असं म्हणणं पडलं की प्रत्यक्ष श्रीमंतांचा वंश असता दुसरा वंश निभावणार नाही, बाजीरायास वस्त्र द्यावी आणि आपण आपले कारभार करावा असा आग्रह दौलतराव शिंदेंनी केला. म्हणजे बघा की बाजीरावाला वस्त्र देऊन कारभार करावा असं नानांची योजना काय होती? दत्तक द्यावं. पण शिंद्यांनी काय सांगितलं? बाजीरावाला आणून कारभार द्यावा. सबब नानांच्या व शिंद्यांच्या चित्तात विकल्प विशेष वाढून वैराच गोष्ट पडली. आता शिंद्यांचं म्हणजे दौलतराव शिंदेचं ज्यांचं वय यावेळेला 15 वर्ष होतं, त्यांचं आणि नाना फडणवीसांचं वैर झालं, भांडण झालं. हे भांडण इतकं महत्वाचं आहे की या भांडणापायीच पुढं मोठी मोठी कारस्थानं रचली गेली. तर हे भांडण का झालं? बाजीरावांनी काय कृती केली ते आता आपण बघेल. तर हे सगळं सुरू असताना बाजीराव जुन्नरला नानांची नजर फेरीत होते. ते काय शांत बसले नव्हते. त्यांनी त्यांचा दत्तक बंधू अमृतराव यांच्या मेहुण्या म्हणजे यांचा एक मेहुणा शिंद्यांचा फौजेत होता, त्याच्यामार्फत शिंद्यांशी निरोप पाठवून जर मला पेशवे पदावर बसवलं तर मी तुम्हाला म्हणजे बाजीराव शिंद्यांना 25 लाख रुपये आणि पाऊण कोटीची जहागीर देईन. तर शिंदे बाजीरावाची बाजू घ्यायला लागले. ह्यामुळे नाना आणि शिंद्यांमध्ये पुढं भांडण वाढत गेलं. तर आता हे सगळं नानांना कसं कळालं? तर ही एक फार गमतीशीर गोष्ट आहे की निजामाच्या एका हेरानं नानांना सांगितलं की अहो तुम्ही दत्तक घ्यायचं म्हणताय, पण दत्तक कसला घेता? इथं तर बाजीराव शिंद्यांशी जवळ संगनमत करून तर तोच फौज घेऊन पुण्याला येऊन तुम्हालाच काढून टाकेल की काय? मग नानांचे डोळे उघडले. म्हणजे जे नाना सवाई माधवरावांच्या कोण भेटीला आलं कोण नाही याच्या चिठ्ठ्या शोधण्यात पटाईत होते, त्यांना बाजीरावाचं हे राजकारण कळालं सुद्धा नाही. अशा प्रकारे दुसऱ्या बाजीरावांनी नाना फडणवीसांना पहिला शह दिला आणि इथून या दोघांमध्ये पण पुन्हा वादविवाद चालूच राहिले. इतके वादविवाद झाले इथनं पुढच्या 5 वर्षामध्ये की वसईचा तह होऊन इंग्रजांनी राज्यात प्रवेश करून सगळ्यांना शांत केलं. तर हे सगळं झाल्यावरती नानांना हे समजल्यावर नानांनी परशुरामभाऊ पटवर्धनांना तासगाववरनं पुण्याला बोलवून घेतलं. हे 3 दिवसात तासगाववरनं पुण्याला आले सुद्धा. परशुराम भाऊंना नानांनी सांगितलं की तुम्ही जुन्नरला जाऊन, आता तुम्हाला काय वाटेल की जुन्नरला जाऊन काय करा, आता बाजीरावांना घेऊन ये. तर नाही, एवढी सरळ सोपी गोष्ट असेल तर ते राजकारण कसलं? नानांनी परशुराम भाऊंना असं सांगितलं की तुम्ही जावा जुन्नरला आणि चिमाजी अप्पांना घेऊन या. चिमाजी अप्पांचं वय होतं 13 वर्ष यावेळेला. चिमाजी अप्पांना यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक देऊन चिमणाजी माधवराव अशा प्रकारे आपण त्यांना गादीवर बसवू. आता इथं तुम्ही म्हणाल की दत्तक तर देतात, काय चूक आहे? माझे अप्पा हे सवाई माधवरावांचे काका होते, काकाला पुतळ्याच्या मांडीवर कसं काय दत्तक देता येईल? हा अशास्त्रीय दत्तक विधानाचा प्रकार नानांनी रचला. त्याप्रमाणे परशुराम भाऊ गेले सुद्धा. परशुराम भाऊ जुन्नरला गेले, ते भेटले, तेव्हा बाजीरावांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून डोळ्यात अश्रू आणून असं सांगितलं की थोरल्यास बंदीत ठेवून धाकट्यानं दौलतीवर बसावे हे आपल्या मनास येते काय? आता प्रत्यक्ष पेशव्यांचा एक वारसदार पायावर डोकं ठेवून रडतोय हे परशुराम भाऊंसारख्या शिपाई वेळेला निश्चितच भावनिक करणार होतं. परशुराम भाऊ काय मुत्सद्दी नव्हते, ते भाऊक झाले. त्यांनी नानांना लगेच विचारलं की आता पुढं काय करू? आता नानांना हे माहित होतं की शिंद्यांची फौज लवकरच जुन्नरला येणार आणि बाजीरावांना घेणार. तर नाना म्हणले शिंद्यांची फौज यायच्या आत परशुराम भाऊंनी चिमाजीसह बाजीरावाला घेऊन पुण्याला यावं. तर झालं, जुन्नरवरनं बाजीराव आता पुण्याला यायला निघाले. जुन्नरवरनं बाजीराव साहेब पुण्याला यायला निघाले. त्यांच्या भोवती होती परशुराम भाऊ पटवर्धनांची फौज. पटवर्धन घराण्याचं आणि रघुनाथराव पेशव्यांचं फार काही जमत नव्हतं, परंतु यावेळेला बाजीरावांचं आणि पटवर्धनांचं मात्र अगदी सख्य जमलं होतं. इतकी गट्टी की दोघांच्या जेवणाच्या पंक्ती रोज एकत्र उठायच्या. दोघं स्नान संध्या
कुठं नदीच्या काठी मुक्काम असेल तर एकत्र करायचे वगैरे वगैरे. तर बाजीराव जुन्नरहून पुण्याला कसे आले, तर पहिल्यांदा ते निघाले तेव्हा ते जुन्नरात म्हणजे ते काही शिवनेरी किल्ल्यात मुक्कामाला नव्हते. इथून ही मंडळी निघाली आणि ते गेले लेण्याद्रीच्या गणपतीला. त्या दरम्यान घटना अशी घडली की जुन्नरवरनं निघताना सदा परशुराम भाऊ पटवर्धन म्हणाले की तुम्ही बसा अंबारीमध्ये हत्तीच्या, तुम्ही धनी आहात. तर बाजीराव म्हणाले नाही, मी आत्ता अंबारीत नाही बसणार हत्तीच्या, आणि जरी बसलो तरी बसवणारे तुम्हीच तर आहात, मी कुठं वेगळं आहे. तर अशा प्रकारे बाजीराव बोलण्यात किती पटाईत होते हे या एका वाक्यावरनं समजतं. तर लेण्याद्रीचं दर्शन घेऊन पुढं ही मंडळी ओझरच्या गणपतीला गेली. म्हणजे अष्टविनायकातल्या 2 गणपतींचं दर्शन झालं. ओझरवरनं ही लोक नारायणगावच्या मुक्कामी गेली. नारायणगाववरनं ही पुढं तेव्हाचा खेळ आणि आत्ताचा राजगुरुनगरला आले. तिथं आनंदीबाई पेशव्यांचं म्हणजे श्राद्ध झालं आणि तिथून पुढे ही मंडळी मोशीला मुक्काम करून खडकीला येऊन उतरली. 3 मार्च 1796 बाजीराव परशुरामभाऊ पटवर्धनांसह खडकीला येऊन उतरले. दुसऱ्याच दिवशी 4 मार्चला पहाटे 5 वाजता नाना फडणीस त्यांची मंडळी आली आणि त्यांनी भेट घेतली बाजीरावांची. तर यावेळेला बाजीरावांनी नानांना एक फुलांचा तुरा दिला, म्हणजे 2-3 फुलं एकत्र करून ती दिली आणि त्यांच्यामध्ये चांगलं बोलणं चालणं झालं. नाना पण बोलायला हुशार, बाजीरावही बोलायला हुशार. मग काय, तुम्ही सेवक, आम्ही धनी, तुम्ही आमचे मार्गदर्शक वगैरे वगैरे अनेक मुत्सद्देगिरीची बोलणी झाली. म्हणजे आज कसं इलेक्शनच्या आधी लोक येतात बोलायला करायला की आहोत तुम्ही, आम्ही तुमचे सेवक आहोत, तुम्ही म्हणाल त्या प्रकारे ती आता हे तुम्ही उदाहरण रेलेव्हन्स समजून घ्यायला वापरा. हे काय इतिहासातला मी कोणत्या संदर्भात सेट केलेलं स्टेटमेंट नाही. तर हे सगळं ठरलं. आता हे सगळं घडत असताना शिंद्यांच्या छावणीत काय झालं होतं, शिंदे त्यावेळेस जे मुख्य कारभारी होते जीवबादादा पक्षी यांचा मृत्यू झाला 6 जानेवारी 1796 त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांना लवकर येता येईल. या दरम्यान दौलतराव शिंदेवर कोणीतरी मारेकरी घातले होते. तर असं त्यांचा छावणीतला गोंधळ आटपून ते निघाले यायला. इतक्यात त्यांना कळालं की नाना फडणीसांनी डाव मारला. त्यांनी बाजीरावांना नेलं पुण्याला. शिंद्यांना राग आला. आधीच मी तुम्हाला सांगितलंय की नाना आणि शिंद्यांमध्ये कुणाला गादीवर बसवायच्या याच्यावरनं वाद होते. तर शिंदे आता फौज घेऊन पुण्याकडे येणार. या दरम्यान असं झालं की अनंत पिंगे उर्फ बाळोबा तात्या पागनीस हे त्यावेळेला शिंद्यांचे मुख्य कारभारी होते. यांच्यावरतीच नानांनी मारेकरी घातले अशी एक बातमी त्यावेळेला उठली आणि ते मारेकरी पकडले सुद्धा गेले. आता शिंद्यांना अजूनच राग आला. आधीच कोण गादीवर बसवणार याच्यावर नव्हे, त्यात मारेकरी घातले म्हटल्यावर तर आता शिंदे पार अगदी पुण्याकडे यायला लागले. शिंदे जवळजवळ आळंदीच्या जवळपास आल्यावरती नाना फडणीसांनी आपला मुक्काम हलवलं. ते सातारच्या दिशेने जाऊ लागले. यावेळेला ते जाताना परशुरामभाऊ पटवर्धन, स्वतः बाजीराव पेशवे यांनी सांगितलेलं की तुम्ही जाऊ नका नाना, आम्ही आहोत ना, शिंदे काही करणार नाहीत तुम्हाला. पण नानांनी काही केलं ऐकलं नाही. तर आता नाना ह्या सगळ्या ह्याच्यातनं निघून गेले. त्यामुळे अर्थ असा निघाला की आता पुण्याच्या पटलावरती राजकारणाच्या नाना नाहीत, तर शिंदे आणि बाजीराव दोघंच आहेत. तर आता तोडगा कसा निघणार, कारण मूळ भांडण तर शिंदे आणि नानांमध्ये, आणि नाना आणि शिंदे दोघंही महत्वाचे घटक आहेत राज्याचे. त्याशिवाय बाजीरावाचा जम कसा बसणार. या सगळ्या गोंधळामध्ये दौलतराव शिंदे पुण्याला आले. 15 वर्षाचे दौलतराव आणि 20 वर्षाचे दुसरे बाजीराव या 2 तरुणांची पहिली भेट पुण्यात झाली, शनिवारवाड्यात झाली. या दरम्यानचं एक पत्र आहे, ज्याच्यामध्ये असं आपल्याला सापडतं, उल्लेख असा सापडतो की ज्यावेळेला बाजीराव पुण्याला आले त्यावेळेला बाजीरावांची आणि दौलतराव शिंदेची भेट ही थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या दिवाणखान्यात झाली. जो शनिवारवाड्यातला एक महत्वाचा दिवाणखाना होता, तो स्वच्छ करून तिथं त्यांची पहिली भेट अगदी जुन्या रिवाजाप्रमाणे शिंद्यांची आणि बाजीरावांची भेट झाली. तर बाजीराव म्हणाले की चला तुम्ही आणि होळकर आमच्या बरोबर चला, आपण सातारला जाऊन पेशवेपदाची वस्त्र घेऊया. ही सगळी मंडळी मुहूर्तानं निघाली आणि आता बाजीराव गेले थेऊरला. थेऊर हे आता बाजीरावांच्या आयुष्यातला 3रा अष्टविनायकातलं दर्शन होतं बरं काय, या काही महिन्यातलं. थेऊरला बाजीराव पेशवे एप्रिल 1796 आले आणि तिथंच ते 1 महिना राहिले आणि इथून त्यांच्या नशिबाने अशी काही पलटी मारली की ते पुन्हा नजर कैदेत पडले. कसं ते आता पुढच्या 1-2 मिनिटात आपण बघू. तर झालं असं की थेऊरला आल्यावरती बाजीरावांनी, मी तुम्हाला सांगितलं की पूर्वी शिंद्यांना पैसे द्यायचं ठरवलं होतं. आता बाजीरावांना काय वाटलं, आपण पुण्याला जाऊ आणि खजिन्यातनं पैसे देऊ. पण सगळा खजिना घेऊन नाना फडणीस सातारला निघून गेले. आता बाजीरावांकडे द्यायला पैसेच नाहीत. आता काय करणार. शिंद्यांची तर मोठी फौज आहे सोबत. शिंद्यांना उपास पडायला लागले. शिंद्यांना खर्चासाठी फौज शिंद्यांच्या दारात येऊन बसली की पैसे द्या, पगार द्या. बाळोबा तात्यांनी असं ठरवलं की बाजीराव काय शब्दाचे पक्के नाहीत, ते विश्वासघातकी. तर आता आपण पेशवा बदलू, धनी बदलू. तर आता बाळोबा तात्यांनी आणि परशुरामभाऊ पटवर्धन यांनी असं ठरवलं की आता आपण पेशवेपद दुसऱ्या कोणाला तरी द्यायचं. तर अशीच थेऊरच्या चिंतामणी मंदिरातली एक सकाळ होती. या सकाळी थेऊरच्या अष्टविनायकाच्या चिंतामणी मंदिरामध्ये
सभामंडपात दौलतराव शिंदे, परशुरामभाऊ पटवर्धन आणि बाळोबा तात्या फागनीस हे जमले आणि या तिघांनी गणपतीच्या समक्ष श्री चिंतामणीच्या समक्ष शपथ घेतली की इथनं पुढे राज्याच्या हितासाठी जे करायचं ते आपण एकत्र मिळून करूया. आता हितात अजिबात राज्याच्या कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ आडवा येणार नाही. आणि ह्याप्रमाणे सुरुवात झाली थेऊरच्या एका विलक्षण कारस्थानात. या कारस्थानात असं ठरलं की चिमाजी आप्पांना गादीवर आणावं आणि परशुरामभाऊ पटवर्धनांनी चिमाजी आप्पांना पुण्याला नेऊन गादीवर बसवावं आणि परशुरामभाऊंनीच कारभार करावा. त्या बदल्यात त्यांना लष्करी प्रोटेक्शन देतील शिंदे. आता हे सगळं झालं तेव्हा बाजीरावांना याचा काही थांग पत्ता नव्हता. बाजीराव या भ्रमात की आता मीच पेशवे पदावर. त्यांनी तर सातारला पत्रही पाठवले छत्रपतींना की आता मी थोरल्या बाजीरावांप्रमाणे तुमची सेवा करून दाखवेल. तर हे सगळं होत असताना 9 एप्रिल 1796 गुढीपाडव्याचा वर्ष प्रतिपदेचा दिवस होता. या दिवशी शिंद्यांचे कारभारी बाजीरावांकडे आले आणि पैशांची मागणी करू लागले. खूप वेळ खलबत झाली. बाजीरावांना काही कळेना की कसा तोडगा करायचा. मग परशुरामभाऊ पटवर्धन आले आणि त्यांनी सांगितलं की पैसे तुम्हाला देतील पेशवे, मी मध्यस्थी पत्करतो, 8 दिवसाचा कालावधी द्या. हे सगळं संपलं. आता 8 दिवसानंतर सुद्धा बाजीरावांनी पैसे दिला, कारण त्यांच्याकडे द्यायला पैसेच नव्हते, ते कुठलं देणार. तर असेच पुढं 20-25 दिवस गेले आणि 20-25 दिवस गेल्यानंतर शिंद्यांचे कारभारी आले आणि बाळोबा तात्या वगैरे ही सगळी मंडळी येऊन पेशव्यांना म्हणायला लागले की तुम्ही पैसे द्या, नसेल तर आम्ही तुम्हाला इथला पुढे जाऊ देणार. ते चिडून निघून गेले परत. आता यावेळेलाच त्यांना बाजीरावाला कैद करायचं होतं खरं तर, पण बाजीरावांच्या भोवती 2-3 हजार फौजेचा गराडा होता. तर रक्तपात कसा करायचा, आपल्या धन्यावर तलवार कशी उचलायची या खातर त्यांनी रक्तपात केला नाही. त्यावेळेला बाजीरावांच्या आश्रितांपैकी कोणीतरी त्यांना सांगितलं की सरदारांचे कारभारी चिडून गेले, हे काय बरं नाही. तर असा रिवाज आहे आपल्याकडे की तुम्ही त्यांच्या छावणीत जाऊन त्यांची समजूत काढा. मग बाजीराव शिंद्यांच्या छावणीत समजूत काढायला गेले. तर ते तिथं गेल्यावरती गप्पा टप्पा झाल्या, सगळं ऑल वेल झालं, इतकं छान सगळी समजूत निघाली. आता बाजीरावांचा मार्ग मोकळा झाला, असं सगळं सुटसुटीत झालं. इतक्यात रात्रीच्या वेळी 8-8:30च्या सुमारास एक मावळा पळत पळत छावणीच्या दारापाशी आला आणि तो ओरडायला लागला, घात झाला, घात झाला, घात झाला. आणि धापा टाकत तो मुजरा करून उभा राहिला. शिंदे, पेशवे सगळ्यांनी विचारलं की काय झालं. तर तो म्हटला, परशुरामभाऊ पटवर्धन चिमाजी आप्पांना घेऊन पळून गेले. सगळी मंडळी जागच्या जागी स्तब्ध झाली. बाजीरावांना समजेना काय करायचं. बाजीराव ताबडतोब उठले आणि म्हणाले दौलतराव शिंदेंना की तुम्ही जावा आणि पाठलाग करा. दौलतराव शिंदे म्हणले, रात्रीचा अंधार, ते कुठं पळून गेले कुणास ठाऊक, सकाळी जाऊयात की पाठलाग करायची. बाजीराव म्हणाले, मला काय माझ्या छावणीत परत जायची हिंमत होत नाही, मलाही काही दगाफटका करतील कशावरनं, त्यामुळे मी तुमच्याच छावणीत थांबतो. दौलतराव शिंदे म्हणाले, तुम्ही धनी, आम्ही सेवक, इथं थांबलात काय तिथं थांबलात काय, दोन्ही एकसारखंच. बाजीरावांनी सकाळी उठल्यावरती परत त्यांच्या छावणीत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दौलतराव अगदी नम्रपणे म्हणाले, श्रीमंत, आम्ही तुम्हाला तुमच्या छावणीत परत जायची परवानगी देऊ शकत नाही. या एका वाक्यानं बाजीरावांना समजलं की आपण आता कैदेत पडलेलो आहोत. जुन्नरला कैदेतनं निसटलेले, कैदेतनं सुटलेले दुसरे बाजीराव थेऊरला अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीत पुन्हा नजर कैदेत पडले. हे बाजीरावांबाबतीत झालं. आता चिमाजी आप्पांच्या बाबतीत काय झालं, बाजीराव इकडं समजूत काढायला म्हणून दौलतरावांकडे आले होते. तेव्हा चिमाजी आप्पा एकटेच होते छावणीमध्ये. तेवढ्यात परशुरामभाऊ पटवर्धन चिमाजी आप्पांकडे आले आणि त्यांनी विनंती केली की श्रीमंत, आता तुम्ही चला, राज्याला तुमची गरज आहे, तुम्ही गादीवर बसा. चिमाजी आप्पा म्हणाले, नाही, मी येणार नाही. मग परशुरामभाऊ पटवर्धनांनी साष्टांग नमस्कार घातला की चला श्रीमंत, राज्याला तुमची गरज आहे. तर चिमाजी आप्पा म्हणाले, राज्य बुडाला तरी चालेल, मी येणार नाही. तेव्हा मात्र परशुरामभाऊ पटवर्धन आणि त्यांच्या एका हुजऱ्यानं चिमाजी आप्पांना बळजबरी उचलून पालखीत घातलं आणि रातोरात थेऊरवरनं सरदार रास्ते पेठेतला जो आज वाडा उभा आहे त्या वाड्यात आणून ठेवलं. आणि मग नंतर काही दिवसानं पुढच्या एका महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये 1796च्या चिमाजी आप्पांना पेशवे पदावर बसवण्यात आलं. त्याच्या आधी त्यांचं दत्तक विधान झालं. आता चिमाजी रघुनाथचे चिमाजी माधवराव झाले. बघा, म्हणजे काका पुतण्याच्या मांडीवर बसला. म्हणजे आपण जे म्हणतो की धर्मनिष्ठ मंडळी होती, यांनी राजकारणमध्ये आल्यावरती धर्म त्याही वेळेला गुंडाळून ठेवला जसा आज ठेवला जातो. असो, तर हे दत्तक विधान झाल्यानंतर चिमाजी माधवरावांची कारकीर्द सुरू झाली. चिमाजी आप्पांनी गणपतीपुळाच्या गणपतीला एक नगारा आणि काही वस्त्र भेट दिल्याचे उल्लेख आपल्याला सापडतो. तर हे दत्तक विधान का झालं, माधवरावांचंच नाव का लावायचं होतं, तर त्याचं कारण असं की सवाई माधवरावांच्या नावानं भरपूर कर्ज ह्या सगळ्या सरदार मंडळींनी, नाना फडणीसांनी, परशुरामभाऊ पटवर्धन किंवा इतर सगळ्या सरदारांनी घेतले होते. आता होतं असं की वडील वारल्यावरती मुलाला ते कर्ज फेडावं लागतं. जर बाजीराव रघुनाथ हे गादीवर आले तर ते म्हणतील की माझं आणि सवाई माधवरावांचा काय संबंध, मी का कर्ज फेडू, नाही म्हणतील ते.
हे एक कारण होतं अनेक कारणांपैकी. आणि दुसरं कारण की बाजीराव सज्ञान होते आणि चिमाजी अप्पा त्यावेळेला वयाने लहान होते, म्हणून पण त्यांना गादीवर बसवायचं होतं. तर आता आपल्याला असं वाटेल की इथून पुढे आता राज्यकारभार सुरळीत चालू झाला असेल, पण तसं काही झालं नाही. या राज्यकारभारानंतर 2 माणसं दुखावली गेली आणि ही 2 माणसं होती दुसरे बाजीराव आणि नाना फडणवीस. नाना फडणवीस आणि दुसरे बाजीराव प्रतिस्पर्धी एकमेकांचे. बाजीरावांना गादीवर शिंदे बसवतात म्हणून शिंद्यांशी वैर घेतलेले नाना आता बाजीरावांशीच सख्य करू लागले. नाना फडणवीस रातोरात मेणवलीवरनं प्रतापगड मार्गे रायगडास पोहोचले. जाताना त्यांनी सगळे घाट माथे रस्ते झाडं पाडून बंद केली आणि जुलै महिन्यात जुलै 1796ला नाना फडणवीस महाडला जाऊन बसले आणि तिथून ऑक्टोबर महिन्यापर्यंत त्यांनी एक जबरदस्त असं कारस्थान खेळलं. आणि ह्या सगळ्या घटनांमध्ये तुम्हाला वाटेल की मग त्यांना फौज पाठवून कैद का नाही केलं? आता एवढ्या मोठ्या-मोठ्यांना कैद करतात. नानांना कैद करणं काय अवघड आहे? तर नानांनी सगळे रस्ते, झाडं पाडून बंद करून टाकले आणि पावसाळा सुरू झाला होता. घाटमाथ्यात जबरदस्त पाऊस पडतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे नानांना काही केलं, नानांपर्यंत कुणाला पोहोचता येईना आणि आता इथनं पुढं असं झालं. असं एक कारस्थान खेळलं गेलं. या कारस्थानात इतक्या पैशाचा वापर केला गेला, या कारस्थानात इतक्या फौजेचा वापर केला गेला, या कारस्थानात इतके काटशह झाले की ह्या कारस्थानाअंती 4 डिसेंबर 1796ला दुसरे बाजीराव पेशवेपदावर बसले, तर त्यांचे कारभारी म्हणून नाना फडणवीस होते. म्हणजे बघा 2 विरोधक एकत्र आले आणि त्यांनी एक राजकारण केलं आणि हे राजकारण करून त्यांनी सत्ता हातात घेतली. आता हे जे काही कारस्थान आहे ना, हे कारस्थान आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. तोपर्यंत आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. काही सुधारणा असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये कळवा. असंच इंडिया इन ट्रान्झिशनच्या या ट्रान्झिशनल घटना या YouTube चॅनलच्या मार्फत बघत राहा. धन्यवाद.